हाय फ्रेंड, श्रावण महिन्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। त्यासाठी आज आपण छान असा उपवासाचा वरवीचा भगरीचा भात ही रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी वरवी किंवा भगर घेतली आहे। हे बघा अशा प्रकारे असते। त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घेतला आहे छोटी वाटी, 1 बटाटा, हिरवी मिरची आणि छोटी वाटी शेंगदाणे घेतले आहेत। खिचडी खाल्ल्याने त्रास होतो, मग अशा प्रकारे तुम्ही वरवी खाऊ शकता। प्रथम आपण पॅनमध्ये तूप टाकलं, त्यामध्ये हिरवी मिरची टाकली आणि जी वरवी आहे, फास्टिंग राईस म्हणतात त्याला, ती आपण छान अशी भाजून घेणार आहोत। खूप सुंदर होते, अगदी पचायला पण हलकी आणि जडपणा अजिबात होत नाही। श्रावण महिन्यात बऱ्यापैकी सगळ्यांचे उपवास असतात, मग त्यामध्ये तुम्ही उपवासासाठी खाऊ शकता। त्यानंतर मी शेंगदाणे घेतले होते छोटी वाटी, ते टाकले आहेत। तुम्हाला जर अजून जास्त शेंगदाणे हवे असतील आणि बाकीचे ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तरी टाकू शकता। खूप छान लागतं आणि चवीला पण 1 नंबर। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा। त्यानंतर 1 बटाटा मी धुवून चिरून घेतला आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे। मी उपवासाचं मीठ येथे वापरलं आहे, तुमच्याकडे साधं मीठ टाकलं तरी चालेल। छान असं आपण भाजून घेणार आहोत। येथे तुम्ही तुपाऐवजी उपवासाच्या तेलाचा पण वापर करू शकता। छान भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण पाणी टाकणार आहोत आवश्यकतेप्रमाणे। जेवढं भगर आपण जी वरवी आहे ती व्यवस्थित भाजून घेतली तर पाणी जास्त लागतं, छान शोषलं जातं आणि अशा प्रकारे तुम्ही पोटभरीचं उपवासासाठी खाऊ शकता। पोट पण भरेल आणि तुम्हाला त्रास पण काही होणार नाही। त्यानंतर जो 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला होता तो टाकला आहे। खूप सुंदर चवीला होतो। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। उकळी आल्यानंतर आपण 10 मिनिटासाठी मध्यम गॅसवर छान असं शिजून देणार आहोत। 10 मिनिटानंतर बघू शकता आपण किती सुंदर फुलला आहे। 1 वाटीचा किती भरपूर प्रमाणात भात झाला आहे बघा। येथे बघू शकता आपण, हा भात तुम्ही 4 माणसं सहज खाऊ शकता, तेवढा झाला आहे। वरवी आहे ती पचायला हलकी असते आणि आपल्याला तब्येतीला पण चांगली असते, फायबर भरपूर प्रमाणात असते। पुन्हा आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवलं, बघा किती सुंदर झाला आहे आपला वरवीचा भगरीचा किंवा फास्टिंग राईसचा मसाले भात। अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर कसा झाला मला सांगायला अजिबात विसरायचं नाही आणि आवडला की नाही तो पण रिप्लाय द्यायचा। बघा खूप सुंदर, अगदी चव तर एकदम भन्नाट लागते। तुम्ही येथे लाल मिरची पावडरचा वापर करू शकता उपवासाला तुम्ही खात असाल तर, किंवा तुम्ही जर कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर पण टाकू शकता, पण आमच्याकडे खात नाहीत म्हणून मी टाकली नाही। काही ठिकाणी टॉमॅटो वगैरे पण टाकतात, पण आपल्याकडे नाही चालत, आपण नाही टाकत त्यामध्ये। छान बघा किती सुंदर झाला आहे वरवीचा उपवासाचा भात। ही रेसिपी, माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। स्वस्त रहा, मस्त रहा, आपली काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या। बाय बाय फ्रेंड्स।